नमस्कार मंडळी, मी प्रतीक. ऑफिसवरनं सुटलं आहे आणि थेट येऊन पोचलो होतो दत्ताच्या मंदिरामध्ये. आज गुरुवारसुद्धा होतो आणि मूर्ती बघून ना माझं मन एकदम प्रसन्न पण झाला बघा. आपल्यात एक म्हण आहे, आधी पोटोबा मग विठोबा. मी सध्या तरी उलटा केला. तर मंडळींनो, आम्ही जात होतो MCA स्टेडियमला नाशिक आणि रायगडची फायनल मॅच बघूसाठी. तर माझ्याकडे एक VIP तिकीटसुद्धा होता, पण तर आम्ही काय यूज नाही केलं, कारण माझ्या मित्रांसोबत बसण्याची माका मजा वाटतं ना ती त्या खऱ्याच नाही. स्टेडियममध्ये जाऊक आम्ही एक शॉर्टकट मार्ग निवडलो. वर जाऊन बघताव तर काय, पावसानं शाप माती करून टाकलेलं आहे. अर्धी लोक स्टेडियममध्ये छत्री घेऊन सुद्धा बसलेली होती, पण माका तेव्हा माझी जागा हवी होती. मी पाऊस जाऊची वाट बघलाय. पाऊस जसं कमी झालो ना तसं मी एका कॉर्नर सीटला जाऊन बसलोय. तर मंडळींनो, पाऊस जाताच बमण्याच्या टीमीने ग्राउंड आणि पिचवरचा कागद काढून घेतला. आपल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष माननीय रोहित पवार सर यांनी सुद्धा हजेरी लावलेली होती आणि त्यांनी मारलेलं बॉल पकडूसाठी ना लय जणांची गर्दी चालू होती. लय जण उतावळी होत होती. बघताना पूर्ण स्टेडियम गज भरलेला होता. उभ्या राहा गावात नव्हता तरी पण माणसं उभी राहत होती. नाणेफेकीचं कौली नाशिक या संघाच्या साईडने लागलं होतं आणि त्यांनी फिल्डिंग घेऊन वेगळीच रणनीती रचल्यानी होती. बॅट्समनने हलकीशी कट करून आपल्या संघात 4 रनांची मदत केल्याने होती. बॉलर थोडंसं उदास झालो, पण आपल्या बॅट्समनची लय तारीफ करे होते. पहिल्या इनिंगनंतर 191 रनाचा टार्गेट रायगडवाल्यांनी नाशिकच्या टीमीसमोर ठेवल्याने होता. सगळे प्लेयर तंबूत परतत होते आणि 10 मिनिटाच्या ब्रेकमध्ये आपल्या स्टेडियममध्ये लाईटीची आतिषबाजी चालू केल्याने होती. माझ्यासाठी त्या सगळा नवीन होता. मी क्लबमध्ये येईल आहे की नाही हा मला प्रश्न पडत होतो. सगळ्यांनी एन्जॉय केल्याने आणि अर्धीच मॅच बघून आम्ही घराच्या परतीच्या निघून निघालो, कारण आमका लय लांब जाऊचा होता. एवढी सगळी गर्दी बघता गाडीमध्ये चढायचा कसा याची कसोटी माझ्या मनात चालली होती. गाडीमध्ये सगळ्यात पहिलं वरती येऊन मी एक विंडो सीट अडवलं. तर मंडळीने आजचं ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझे ब्लॉग आवडत असेल तर मला नक्कीच फॉलो करा.